कालच्या पार्टमध्ये आपण पाहिलं की आपण रात्रभर हे बटाट्यांचे स्लाइस पाण्यामध्ये भिजवत ठेवले होते। सकाळी उठल्यानंतर तुम्ही पाहू शकता वरती अशा प्रकारे स्टार्च जमा झालेला आहे आणि वेपर शिजवण्याकरिता आपल्याला पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे। त्यानंतर जे पाणी आपण वेपरच्या वरती जे साचलेलं पाणी आहे ते आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे आणि इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ जास्त नाही टाकायचं कारण वाळवणीच्या पदार्थामध्ये आपण जर मीठ जास्त टाकलं तर ते वाळल्यानंतर आपल्याला खारट लागू शकता। आणि इथे बघा मी 2-3 पाण्याने वेपर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत जेणेकरून वेपर्स काळे पडू नये आणि येलोही होऊ नये। त्यामुळे आपल्याला 2-3 पाण्याने वेपर छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला हे वेपर्स अशा पद्धतीने पाण्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत। वेपर्स पांढरे होण्याकरिता तुम्ही रात्रभर जे पाणी भिजत ठेवलं होतं वेपरसाठी म्हणजे स्लाइसर ज्यामध्ये तुम्ही स्लाइस भिजत ठेवलं होतं त्यामध्ये तुम्ही तुरटीही फिरवू शकता, पण मी नाही फिरवलेली आहे। तुरटी फिरवल्याने वेपर्स अजून जास्त पांढरे शुभ्र होतात। तर तुम्हाला हवे तर तुम्ही फिरवू शकता। त्यानंतर आपल्याला वेपर्स 70 ते 80% शिजून घ्यायचे आहेत। जास्त वेपर शिजवायचे नाहीत, जास्त शिजवल्यानंतर तुकडे पडू शकतात आणि मधून चिराही पडतात। त्यामुळे आपल्याला वेपर्स 70 ते 80% शिजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला वेपर्स काढून घ्यायचे आहेत। आपल्याला वेपर्स गरम आहेत तोपर्यंतच आपल्याला ते पसरून घ्यायचे आहेत छान आणि अशा पद्धतीने पसरून घ्या जेणेकरून ते एकमेकांना चिटकणार नाहीत। चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये। तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।